नमस्कार मित्रांनो, या महिन्यात पुन्हा एकदा एलपीजी गॅसचे भाव वाढले आहेत आणि त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर ताण येत आहे. पण नेमकं गॅसचे भाव का वाढत आहेत आणि पुढे अजून भाव वाढणार आहेत का? पेट्रोल डिझेल यांचेही भाव वाढणार आहेत का? एलपीजी गॅस, पेट्रोल, डिझेल यांचे भाव वाढण्यामागची कारणे काय आहेत? याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, कच्चे तेल म्हणजेच क्रूड ऑइल आणि पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस सिलेंडर यांच्या भाववाढीमध्ये संबंध खूप थेट आहे. कच्च्या तेलाची रिफायनरीमध्ये प्रक्रिया करून त्यांच्यापासून पेट्रोल, डिझेल, एलपीजी म्हणजेच घरातील गॅस, विमानाचे इंधन, प्लास्टिक आणि डांबर, केमिकल्स आणि खतं बनवली जातात. म्हणजेच कच्चे तेल ऊर्जा आणि उद्योगासाठी महत्वाचा कच्चा माल आहे. आता आपण बघूया भारत कच्चे तेल कोठून घेतो. भारतामध्ये तेलाची गरज खूप जास्त आहे, पण उत्पादन खूप कमी आहे. त्यामुळे भारत बहुतांश तेल परदेशातून आयात म्हणजेच इम्पोर्ट करतो. भारत रशिया, इराक, सौदी अरेबिया, युनायटेड स्टेट्स ऑफ अरब, युनायटेड स्टेट्स यांच्याकडून तेलाची आयात करतो. मित्रांनो, भारत एकूण लागणाऱ्या 85% तेलाची आयात इतर देशाकडून करतो. भारतात ही कच्चे तेल काढले जाते, पण ते गरजेपेक्षा खूप कमी आहे. मुंबईच्या समुद्रात, कृष्णा गोदावरी बेसिनमध्ये, आसाम ऑइल फील्ड्समध्ये ONGC आणि इतर कंपन्या तेल काढतात. आता हा प्रश्न आहे की कच्चे तेल तयार कसे होते. मित्रांनो, समुद्रातील वनस्पती आणि प्राणी मरतात, नंतर ते समुद्रातील मातीखाली दबले जातात. लाखो वर्ष उष्णता आणि दाबामुळे ते कच्चे तेल आणि वायू बनतात. यालाच फॉसिल फ्युएल्स असेही म्हणतो आपण. सोप्या भाषेत सारांश सांगायचा झाला तर घरगुती गॅस, पेट्रोल, डिझेल बनवण्यासाठी कच्चे तेल लागते. भारत 85% तेल परदेशातून आयात करतो. भारतात कच्चे तेल कमी प्रमाणात उपलब्ध आहे. जर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत वाढली तर भारतात पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढतात. भारतामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मोठा भाग हा करांचा असतो. पेट्रोलवर केंद्र सरकारचा कर आणि राज्य सरकारचा कर लागतो. हा कर पेट्रोलच्या किमतीवर 45 ते 50% असू शकतो. त्यामुळे पेट्रोल महाग वाटते. रुपयाची किंमत कमी झाली तरीही हा भाव वाढतो, कारण कच्चे तेल डॉलरमध्ये खरेदी केले जाते. कच्चे तेल थेट वापरता येत नाही. ते रिफायनरीमध्ये प्रक्रिया करून नंतर टँकर, पाईपलाईन वाहतूक, पेट्रोल पंपापर्यंत पोहोचवणे याचा खर्च त्यामध्ये मिळतो. मित्रांनो, आणि त्यामुळे पेट्रोलची किंमत वाढलेली आपल्याला दिसून येते. जगात कुठेही युद्ध झाले, उदाहरणार्थ तेल उत्पादक देशामध्ये युद्ध वगैरे झाले, तर तेलाचे उत्पादन कमी होते आणि त्यामुळे आपल्या इकडे तेलाची किंमत वाढते. मित्रांनो, पेट्रोल असेल, डिझेल असेल, एलपीजी गॅस असेल यांचे भाव वाढलेले दिसून येतात. थँक्यू.